विषय असा आहे, गेल्या एक 4 दिवसापूर्वी एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक व्यक्ती त्याला दमदाटी केली जात होती सुरेश धस यांच्याकडून, आणि ती दमदाटी संदर्भामध्ये ज्यांनी व्हायरल केली आहे, म्हणजे ज्यांनी हे सगळं भांडाफोड केला, त्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला आर्म ॲक्टचा. त्या संदर्भात आम्ही SP साहेबांना भेटायला आलो होतो. आम्ही त्याचं निवेदन दिलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की ती जी ऑडिओ क्लिप होती ती स्पष्ट खरी आहे. सुरेश धस त्या संबंधित व्यक्तीला धमकी देत होते. गुन्हेगारांचा 100% अड्डा आष्टी तालुका झालेला आहे. आष्टी मतदारसंघ याच्यामध्ये गुन्हेगारांचा प्रचंड थैमान झालेला आहे, आणि सगळ्यांचे जे म्होरके आहेत ते सुरेश धस आहेत. आणि ती जी ऑडिओ क्लिप आहे धमकी देणारी, ती ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचा चेहरा स्पष्ट झालेला आहे. एवढंच यासाठी काही सांगायचं आहे. आणि तो जो कोणी व्यक्ती आहे की ज्याच्यावर संशय घेऊन व्हायरल केली ऑडिओ, तर त्या व्यक्तीवर खोटा गुन्हा रद्द करावा. त्याच्यावरचा जो आर्म ॲक्टचा गुन्हा आहे, तो आर्म ॲक्टचा गुन्हा त्याच्यावर रद्द करावा, ही मागणी करण्यासाठी आम्ही SP साहेबांकडे भेटायला आलो.